श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे निर्जळा एकादशी. एका व्रताने मिळते सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य. पहा, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तारीख आणि आपण कथा पण पाहणार आहोत. निर्जळा एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या एकादशीचे व्रत केल्याने पुण्यफळ मिळते असे म्हणतात. इतकेच नाही तर या एकादशीचा उपवास केल्याने 24 एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते. या दिवशी भक्त अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात आणि भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने सर्व पापे दूर होतात आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. निर्जला एकादशी ही सर्व एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आणि पुण्यफळ देणारी एकादशी मानली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या एकादशीला पाणी न पिता म्हणजेच निर्जल राहून उपवास केला जातो. या दिवशी पाणी पिणे निषिद्ध असल्याने तिला निर्जला एकादशी म्हणतात. हा उपवास कठीण असून इतर एकादशींपैकी सर्वात विशेष मानला जातो. वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीच्या समतुल्य पुण्य केवळ या व्रताचे पालन केल्याने प्राप्त होते. याला भीमसेन एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना व पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. चला तर मग जाणून घेऊया की यंदा निर्जला एकादशीचा उपवास कधी केला जाईल. निर्जला एकादशी कधी आहे? हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. यंदा एकादशी तिथी बुधवार 24 जून रोजी संध्याकाळी 6:13 वाजता सुरू होईल आणि गुरुवार 25 जून रोजी रात्री 8:10 वाजता संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 25 जून 2026 रोजी निर्जला एकादशी साजरी केली जाईल. निर्जला एकादशी शुभ मुहूर्त. निर्जला एकादशीच्या दिवशी निर्जल राहून व्रत करणे सर्वोत्तम मानले जाते. अशा परिस्थितीत 25 जून गुरुवारी निर्जला एकादशी व्रत पाळले जाईल. उपवासाचा व पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 ते 8:25 पर्यंत असेल. निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी का म्हणतात? पौराणिक कथेनुसार 5 पांडवांपैकी भीम हा सर्वात भुकेला होता असे मानले जाते. त्यांना उपाशी राहणे अशक्य होते. अशा परिस्थितीत त्याची इच्छा असली तरी तो उपवास करू शकत नव्हता. त्यांनी आपली वेदना महर्षी वेदव्यासांना सांगितली. त्यानंतर महर्षींनी भीम यांना ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या निर्जला एकादशीला उपवास करण्याचा सल्ला दिला, कारण यामुळे 24 एकादशीच्या उपवासाचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे हा दिवस भीमसेन एकादशी म्हणून ओळखला जातो. जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे, कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पुण्य प्राप्त होते. या उपोषणाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. 1. या व्रतामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदय होईपर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही. 2. एकादशीच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे, नंतर संकल्प घ्यावा. 3. भगवान श्रीहरी विष्णूंची यांची पिवळी फुले, फळे, अक्षता, दुर्वा, चंदन इत्यादींनी पूजा करावी. यासाठी सर्वप्रथम षोडशोपचार करा. सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जाप करावा. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. 3. या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फळदायी ठरते. 4. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी पाण्याने भरलेले कलश व त्यावर पांढरा वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं. नंतर दान, पुण्य इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फल दीर्घायुष्य, आरोग्य तसेच सर्व पापांचा नाश करणारा आहे. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व काय आहे? या एकादशी व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज,
छत्री, पंखे आणि फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचं लाभ मिळतं. असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते. निर्जला एकादशी व्रत कथा. भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह, बंधू युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात. परंतु महाराज, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो, पण उपाशी राहू शकत नाही. यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन, जर आपण नरकला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये. भीम म्हणतात की हे पितामह, मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही. जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो, कारण माझ्या पोटात रूक नावाची आग आहे, म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. अन्न खाल्ल्याने ती शांत होते, म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल. श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र, अनेक महान ऋषीमुनींनी बरीच शास्त्रे वाचली आहेत, ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकते. याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहेत. व्यासजींचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे? मी एका महिन्यात 2 उपवास करू शकत नाही. होय, मी वर्षात 1 उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच वर्षामध्ये 1 दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते. तर मग मला असा उपवास सांगा. हे ऐकून व्यासजी म्हणाले की ऋषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. त्याचे नाव निर्जला आहे. आपण त्या एकादशीचा व्रत करा. या एकादशीचा उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे. आचमनमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त कालापूर्वी पाणी नसावे, अन्यथा ते पिण्यासारखे होतं. या दिवशी कोणी भोजन घेऊ नये, कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळतं. द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे, स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी. यानंतर भुकेलेल्या आणि सप्त पात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे. त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान असते. व्यासजी म्हणाले की हे भीमसेन, देवांनी स्वतः मला हे सांगितले आहे. या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 1 दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो. जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात, मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसून स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचा व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी. अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात. निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू, आज मी निर्जला व्रत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल. मी हा उपवास भक्तीने पाळीन, म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील. या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा. जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं. आणि जे या दिवशी अज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही. या एकादशीला उपवास केल्याने विष्णुलोक प्राप्त होतं. जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडाळाप्रमाणे असतात. ते शेवटी नरकात जातात.
निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारा जरी ब्रह्महत्यारा असो, मद्यपान करत असो, चोरी करत असो किंवा गुरुशी वैर करत असो, परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो. हे कुंतीपुत्र, जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे. प्रथम भगवान पूजन, नंतर गोदान, ब्राह्मणांना मिष्टान्न व दक्षिणा आणि पाण्याने भरलेले कलश दान करावं. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, जोडे इत्यादीचे दान करावे. भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्गप्राप्ती होते. वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुष्कळ पुण्य प्राप्त होते. हे व्रत जीवनात आर्थिक समृद्धी आणि आनंद देणारे आहे. मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी केलेल्या काही चुका खूप भारी असतात. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये या चुका करू नका. निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी काही चुका टाळल्या पाहिजेत. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी हे काम करू नये. कोणते आहे ते काम? शास्त्रानुसार निर्जला एकादशी व्रत करण्यापूर्वी आणि नंतर भात खाऊ नये. एकादशीच्या व्रतामध्ये भाताचे सेवन करणे मोठे पाप मानले जाते. तसेच निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये उपवास करणाऱ्यांनी मिठाचे सेवन करू नये. तसेच या उपवासात पाणी देखील पिऊ नये. परंतु हे शक्य नसेल तर फळे इत्यादी खावी. मात्र मिठाचे सेवन अजिबात करू नका. उपवासाच्या दिवशी खोटे बोलू नका. कोणालाही अपशब्द बोलू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी तांदूळ, मसूर, मुळा, वांगी आणि फणसाचे सेवन करू नये. व्रताचे नियम काय आहेत ते पाहूया. अन्न व पाण्याचा त्याग. एकादशीच्या सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचा थेंबही पिण्यास मनाई असते. विष्णुपूजा. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानानंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णूंची पिवळी फळे, अक्षता आणि तुळशीच्या पानांनी पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दान धर्म. या दिवशी पाण्याने भरलेला कळश, फळे, वस्त्र आणि अन्न यांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. रात्री जागरण करावे. या दिवशी रात्री झोप न काढता भजन, कीर्तन आणि विष्णू नामस्मरण करावे. ज्येष्ठ निर्जला एकादशी. एकदाच व्रत करा. 24 एकादशीचे पुण्य मिळवा. ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला एकादशीला दोन्ही वेळा खायचे तर नाहीच, शिवाय पाणी देखील प्यायचे नाही असा नियम आहे. मराठी वर्षात एकूण 24 एकादशी येतात, पण असे म्हणतात की संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले तर सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे असल्याचे सांगितले जाते. म्हणून या एकादशीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी काही न खाता पिता उपवास करावा. श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा श्री विष्णूंची यथासांग पूजा करून गरजूंना दान देऊन मग उपवास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य लाभते, सदृढ आरोग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे संपूर्ण अन्न पाण्याचा त्याग करू नये, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते. निर्जला एकादशी व्रताचरण आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्री विष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्यांचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे.
निर्जला एकादशी व्रताची सांगता कशी करावी? निर्जला एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवावी असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. व्रतदिनी केवळ फळाहार घ्यावा. ज्यांना केवळ फळाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशीच्या दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी. तुम्ही उद्या निर्जला एकादशीचा उपवास करत असाल तर ही एक गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 25 जून 2026 रोजी येणारी निर्जला एकादशी. निर्जला एकादशी व्रताचे महत्त्वाचे नियम: 1. उशिरा उठणे टाळा. 2. तामसिक पदार्थ टाळा. 3. पूजा आणि संकल्प करा. 4. निर्जला व्रताचे नियम पाळा. 5. काळे कपडे आणि नकारात्मक विचार टाळा. या 25 जूनला निर्जला एकादशीला एक दिवा इथे लावा. 25 जून 2026 निर्जला एकादशी विशेष उपाय कोणता आहे तो आपण पाहूया. निर्जला एकादशीच्या रात्री श्रद्धेने हा उपाय करा. सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा. शक्य असल्यास थोडे पाणी शिंपडून पवित्रता ठेवा. मुख्य द्वारावर हळद कुंकू किंवा रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढा. स्वस्तिक हे शुभ आणि मंगळ ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर एक मातीचा दिवा घ्या. त्यामध्ये तूप किंवा तेल घालून वात लावा आणि मुख्य द्वाराजवळ प्रज्वलित करा. दिव्याजवळ एक ताजे हिरवे तुळशीचे पान आणि थोड्या साबूत अक्षता तांदूळ ठेवा. मनापासून भगवान विष्णूंची प्रार्थना करा. हे श्रीहरी, आमच्या घरातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर करा. घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहू द्या. पिंपळाच्या पानाचा उपाय: धार्मिक श्रद्धेनुसार सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. पिंपळाच्या झाडाला नमस्कार करा. स्वच्छ हिरवे आणि अखंड पान घ्या. पानावर हळद, केशराने श्री किंवा ओम लिहा. तसेच अक्षता आणि एक नाणे ठेवून देवघरात विष्णू लक्ष्मी समोर ठेवा. दिवा आणि धूप दाखवून प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी हे पान लाल पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. या दिवशी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, राग, वाद आणि नकारात्मक विचार टाळा. श्रद्धा आणि प्रामाणिक मेहनत कायम ठेवा. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकादशी व्रताची संपूर्ण माहिती पाहिली. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की उद्या आहे निर्जला एकादशी. एका व्रताने मिळते सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य. पूजेचा शुभ मुहूर्त काय, तारीख काय, निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण का मानले जाते, भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या एकादशी व्रत केल्याने कोणते पुण्यफळ मिळते, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.